तर ही दृश्य आपण पाहतोय सांगोल्यातली शहाजी बापू पाटील यांच्या सुनेच्या विजयानंतर त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। त्यांच्या सून राणी पाटील विजयी झालेले आहेत। शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर झालेले आहेत। त्यांची सून राणी पाटील यांच्या विजयानंतरचे हे अश्रू कार्यकर्ते त्यांना भेटायला आले होते। शहाजी बापू पाटील यांच्या सूनबाई विजयी झालेले आहेत। राणी पाटील सांगोल्यातल्या या विजयानंतर शहाजी बापू पाटील यांना मात्र अश्रू अनावर झाले। कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने शहाजी बापू पाटील यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत। मात्र सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचं आपण पाहतोय। अनेक नेत्यांचे नातेवाईक या निवडणुकीच्या रिंगणात होते। ही थेट दृश्य सांगोल्यातली शहाजी बापू पाटील यांच्या सून राणी पाटील विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर शहाजी बापू पाटील यांना मात्र अश्रू अनावर झाले। हे दृश्य आपण भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्याएवढे चित्र स्पष्ट दिसून येतं। या ठिकाणची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेली आहे आणि आमची शिवसेनाही भाजप बरोबर तिथं काम करते। ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मोहिते पाटील गटाकडनं सांगितलं जात होतं की भाजपचा आणि महायुतीचा सोपडा साफ होईल, चित्र तर वेगळं दिसायला लागलं। आता मोहिते पाटलांच्या घराचं भविष्य त्यांच्या घरातलाच उमेदवार पंचायत समिती गणात पराभूत होतोय, यावर तुम्हीच ठरवा मी ठरवण्यापेक्षा। उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार 6000 मताने विजयी होत आहेत आमच्या घरातल्या। यावर जनता नेमकी कुणाच्या बाजूला चालली हे तुमच्या लक्षात येईल। त्या तुलनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं। मला माझ्या मतदार राजाने त्या ठिकाणी वाचवलेलं आहे। आपण बघतोय इकडे विद्यमान खासदार संदीपान भुमरे आहेत, पैठणचे आमदार विलास भुमरे आहेत। असं असताना हा विजय तुम्हाला मिळाला, काय वाटतं? 100% हा खरोखर आमची जी टीम आहे या टीमने खूप मेहनत घेतली। त्या ठिकाणी सर्वांनीच, मी तुम्हाला ते अगोदरच सांगितलं की बाबा मला पाडण्यासाठी त्या ठिकाणी सर्वच रात्रंदिवस त्या ठिकाणी झटत होते। त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करत होते। मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, एकही सभा न घेता, एकही रॅली न काढता, फक्त भेटीगाठीवर जोर आणि माझ्या मतदार राजांवरती खरोखर विश्वास होता मला त्यांच्यावर। कारण की ते मला या ठिकाणी कितीही ताकद त्या ठिकाणी माझ्या विरोधात जरी त्यांनी षड्यंत्र रचवलं तरीसुद्धा माझा मतदार राजा मला वाचवणार होता याची मला 100% खात्री होती आणि तो त्यांनी मला 100% मतदानामध्ये आशीर्वाद रूपी त्या ठिकाणी मतदान मला केलेलं आहे। आपण बघतोय माजी आमदार वाकचौरे यांच्या पत्नीचा सुद्धा पराभव झाला आहे। मात्र सत्ताधारी पक्ष जे तुमच्या विरोधात होते, असं सगळं असताना काय रणनीती आखली होती? असं मला त्या ठिकाणी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रणनीती अशी आखली होती की त्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा, प्रत्येक वार्डामध्ये सभा होत्या। प्रत्येक त्या ठिकाणी बाहेरून कोणी मंत्री असेल, त्या ठिकाणी आमदार असतील, माजी मंत्री असेल, त्या ठिकाणी सर्वांना बिडकीन गावामध्ये, बिडकीन गटामध्ये आणलं जात होतं आणि बिडकीनला त्या ठिकाणी कॉर्नर